लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर नाशिक महानगरपालिका प्रशासनातर्फे ताई, माई, दादा, शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या राजकीय नेत्यांचे अधिकृत, अनधिकृत बॅनर, होर्डिंग्स, पोस्टर नाशिक महानगरपालिका लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कारवाई सुरू केली असून आचारसंहिता लागू झाल्याने शासकीय तसेच खाजगी कार्यालय, सार्वजनिक ठिकाण, घरांवरील राजकीय व्यक्तींचे पोस्टर, बॅनर काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत। या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू असून गेल्या 2 दिवसात सातपूर विभागातील 1600 झेंडे, 34 होल्डिंग्स, 6 कमानी कपडा, 178 कटआउट हटवून जप्त करण्यात आले आहे। तसेच आचारसंहितेचा भंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे नाशिक मनपा आयुक्त यांनी दिले आहे। सदरची मोहीम नाशिक महानगरपालिका उपायुक्त, विभागीय अधिकारी अंबादास गर्दळ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथकातील श्याम ठाकरे, तानाजी निगळ, भगवान सूर्यवंशी, प्रभाकर अभंग, शिरीष शिंदे, संजय भोर, प्रमोद आवळे, मिलिंद ढोले आदींनी राबविली आहे। लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।